आज आरवचा 5वा वाढदिवस होता, त्यामुळे मी त्याला स्कूलला जाण्याआधी औक्षण करत होते आणि आरवचा इथे नॉटीपणा चालू होता. माझ्या हातातली अंगठी त्याला ओढून घ्यायची होती. मग मी त्याला खाली बसवून त्याच्या आवडीची फेवरेट अशी काजू कतली भरवली. इथे फोटो काढतानाच बसचा आवाज आला, त्यामुळे आम्हाला लगेच बससाठी पळावे लागले. बाप रे, हे काय आहे बघताय ना मंडळी? आरवच्या बर्थडेला एवढे सगळे गिफ्ट आलेत. आरव एवढे सगळे गिफ्ट्स बघून इतका खुश झालाय. ऑलरेडी आरवकडे इतके टॉईज आहेत की त्यामध्ये आता अजून या टॉईजची भर. तो आला की अनबॉक्सिंग करेलच. आम्ही इथे निघालो होतो बर्थडे बॉयला पिक करण्यासाठी. आरवची बस जवळ आली होती, त्यामुळे आम्ही पटापट निघालो होतो. चलो पटापट गाडीत बसून आणायला जाऊयात. आज आरव उठल्यापासून जरा वेगळाच वागतोय. आज स्वतःहून उठून बसला होता, स्वतःहून आवरून बसला होता. आज बर्थडे आहे तर मॉलला नक्की ने असा हट्ट केला. आज साहेबांची कॉलर एकदम टाईट आणि मागण्या तर विचारूच नका. आज मी थोडा वेळ टी व्ही बघणार, मोबाईल बघणार, मॉलला जायचं, चॉकलेट्स हवेत असं काही. हा तुम्ही बघू शकता कात्रज कोंढवा रोड. अनेक वर्षांपासून रेंगाळलेला प्रश्न ते म्हणजे रस्ता मोठा करण्यासाठी प्रशासनाने या घरांवरती कारवाई केली आहे. त्यांना बरेच दिवस नोटीस पण दिली होती म्हणतात. इथे तुम्ही बघू शकता JCBs वगैरे आहे. सगळी घरं, दुकानं जी काही आहेत ती सगळी पाडली जात आहेत. पलीकडे पण तुम्ही पाहू शकता की सगळीकडे काम चालू आहे. आता हे बघा आपले वाढदिवसाचे राजे कसे जंप करत आनंदात खाली उतरत आहेत. चेहऱ्यावरचा आनंद पाहून तुम्हाला कळलंच असेल स्वारी कुठे निघाली आता. काय करूयात आज डिनर? आज आपण एक काम करूया. आपण आता कुठे चाललोय? आरवच्या बर्थडे साठी कुठे चाललोय आपण? का रे, आज का चाललोय आपण तिकडे? मला बर्थडे आहे. हॅपी वाला बर्थडे. ओके. आणि मग आपल्या मॉल मध्ये खेळून झालं की आपण डायरेक्ट घरी जायचं, हो की नाही? जायचं का डायरेक्ट घरी? नाही खायला खाऊ ना. अय्या खायचं का? कुठे जायचं? व्हेज कल्चरला? हो. व्हेज कल्चर रेस्टॉरंटला जायचं का? पिझ्झा खायचा आहे तुला? पिझ्झा खायचा आहे? पिझ्झा खायचा आहे. ओके ठीक आहे. मग आपण रेस्टॉरंटला जायचं का पिझ्झा खायला जायचं? पिझ्झा. नुसतं पिझ्झा आवडतं, नुसतं पिझ्झा आवडतो. मेरे बर्थडे में आ गए तो तुमने मुझे गिफ्ट दिया ना और ब्लेस यू. थैंक यू. Peace and love. गिफ्ट्स अँड लव्ह. ओके. आम्ही इथे पोहोचलो होतो कुमार पॅसिफिक मॉलला. तुम्ही पाहू शकता विगडेच असला तरी मॉलला गर्दी ही कायमच असते. एक्साइटमेंट बघा प्ले एरियामध्ये जाण्याची. आता आरव फर्स्ट फ्लोअरवर गेल्यावर कुठल्या कुठल्या व्हेकल्सवर बसतोय ते पाहूया. इथे आरवचं म्हणणं होतं बाबा माझा हात सोडा, मी आता मोठा झालोय. आरवला आज खुश ठेवण्यासाठी त्याचे बाबा पण खूप जास्त प्रयत्न करत आहेत. आज आम्ही आरवच्या वाढदिवसासाठी सुट्टी घेतली होती. आपण असं मुलांच्या वाढदिवसासाठी वेगळं काहीतरी करायला हवं. आज मॉलमध्ये नवीन काय काय गोष्टी दिसत आहेत ते आपण पाहूया. खरं सांगू, लहान मुलांसोबत आपण पण मॉलला आल्यावर आपल्याला पण लहान झाल्यासारखं वाटतं. इथे फर्स्ट फ्लोअरला मागे तुम्ही बघू शकता फिशचं खूप छान डेकोरेशन केलेलं आहे. ह्या मॉलला नेहमीच काहीतरी असं युनिक डेकोरेशन केलेलं असतं. इकडे मे आय हेल्प यूचा पण काउंटर आहे. पूर्ण मॉलचा मॅप तिथे दिलेला आहे. तुम्ही हा ब्रँड स्टाईल युनियन कधी ट्राय केला आहे का? मला तिथले कपडे खूप आवडले. तुम्ही पण एकदा व्हिजिट नक्की करा. ट्रेंड्स फुटवेअरमधून मी कधी काही शॉप नाही केलं. बघूया कधी योग येतो पुन्हा ते. इथे छान पर्स पण आहेत तुम्ही बघू शकता. इकडे परफ्यूम, मोबाईल, स्विस ब्युटी बरेच काय काय शॉप्स आहेत. पुढे मॅड ओव्हर डोनट्स पण आहेत.
यांचं मोबाईलच्या कव्हरचं कलेक्शन खूप छान आहे. एमओडीमधले डोनट्स आम्ही ट्राय केलेत. खूप मस्त असतात. थोडे एक्सपेन्सिव्ह असतात पण क्वालिटी असते. गो कलर्स आहे इथे, हबीब आहे. आरवची खुशी तर बघा, जम्स हो, एकदम खुश. त्याला आता बसमध्ये बसायचं होतं. इथे बसमध्ये 3 राऊंडसाठी ₹100 होते. हे कोकोनट्सवाल्यांनीच ॲक्च्युली ते बसचं अरेंजमेंट केली होती. आरव एकदम खुश होत बसमध्ये चढत होता आणि त्याचे बाबा इकडे पेमेंट करत होते. आरव वरती जाऊन बसला आणि मला म्हणाला, आई मी बघ कुठे बसलो. म्हणून मी त्याला बघायला पलीकडच्या साईडनी गेले. तोपर्यंत स्वारी तिथून उकुटली आणि इकडे आली. मी इकडे आले, तिकडून तिकडे, इकडून तिकडे, नुसतं आपला आमचा गोंधळ चालू होता. फायनली राजे आमचे सेट झाले. चलो बाय. मॉलमध्ये येऊन या अशा बसमध्ये बसायला मुलांना फारच आवडतं ना. तुमची मुले पण अशीच हट्ट करतात का? मुलांना हे असं आनंदी बघून आपल्याला पण खूप छान वाटतं. आता आरवची ही राईड संपत आली आहे. ही संपल्यावरती आपण फर्स्ट फ्लोअरला जाऊयात. वाव, किती यम्मी आईस्क्रीम होतं रिलायन्सच्या बाहेर. रेट्स पण बघू शकता तुम्ही, रिझनेबल आहेत. मस्त हां, खूप छान आईस्क्रीम्स आहेत हे. आता मी आणि आरव निघालोय पहिल्या मजल्यावर. आरवला एस्कलेटरवर खूपच मजा येते. अँड आपल्या सगळ्यांचा आवडीचा किंग ऑफ गेम. इथे होता चॉकलेट कलेक्शन गेम. चॉकलेट म्हटल्यावर मग काय, आम्ही खुश. आम्ही लगेच तिकडे पळालो. अजून कार्डमध्ये पैसे भरायचे होते. तोपर्यंत सगळे बटन्स दाबून गिअर टाकून आरव मोकळा. हा पण गेम आरवचा ट्राय करून झाला. आई पटकन कार्डमध्ये पैसे भर असा त्याचा हट्ट चालू होता. इकडून तिकडे नुसते पळणे चालू होते. आता इथले चॉकलेट्स आणि टेडी बिअर यांच्यावर प्रयोग सुरू. मला सांगत होता इथून तिकीट्स बाहेर येतात. हा मंकी पण नवीन इंट्रोड्यूस केला आहे किंग ऑफ गेममध्ये. त्याचा चेहरा बघा किती डेंजर आहे. फायनली कार्डमध्ये पैसे भरून आम्ही निघालो गेम्स खेळायला. पहिला गेम आरवला हवं होतं टेडी बिअर. त्याचे बाबा त्याला सांगत होते, अरे हे नाही येत, नाही जमत ते करायला. पण त्याला तो पांढरा आणि काळा तोच पांडा हवा होता. अजितने खूप ट्राय केला पण तुम्हाला सगळ्यांना तर माहितीच आहे, जिथनं येऊ शकतात टॉयस ते बरोबर त्यांनी आडवे ठेवलेले असतात. आता नवीन गेम, हा कारचा गेम आरवला खेळायचा होता पण एकटा खेळू शकत नाही म्हणून अजित पण त्याच्यासोबत बसला. कार चूज केली. व्हाईट 2 1 गो. इथे सुरू झाले सिंगापूर रेस. लेट्स गो. इथे पाहिले का तुम्ही, ती गाडी पण हालत होती सगळ्या साईडनी. व्हील्सला लाईट वगैरे लावले, छान बनवलंय मुलांना अट्रॅक्ट करण्यासाठी. इथे 2 जण मस्त एन्जॉय करत होते. बड्डे बॉयचा आनंद बघा किती खुश झालाय. अजित पण त्याच्यासोबत मस्त एन्जॉय करून घेतोय. आरवचे को पायलट त्याचे बाबा त्याला कसे ट्रेनिंग देत आहेत बघा. आरव लेफ्टला घे, राईटला घे, गिअर टाक. डन विथ द फर्स्ट गेम. आता आम्हाला बाईकवर बसायचं होतं. छान आहे बाईक ना, मस्त आहे बाईक, मला पण खूप आवडली. म्हणे यामाहा स्टाईलमध्ये आरव बाईकवर बसला. पण आता एक्झॅक्ट कसं खेळायचं ते कळत नसल्यामुळे त्याच्या बाबांनाही त्यांनी बसायला अलाउड केलं. आणि आता दोघांची टीम सुरू झाली. गन म्हणजे आरवची फेवरेट. हा टॉप गन गेम पण आरवनी खेळून पाहिला. मग इथे नंतर मी एक वॉटर गेम खेळले. त्याचे एवढे भले मोठे तिकीट्स बघून आरव इतका खुश झाला. बाप रे आई, एवढे तिकीट्स. आता ह्या एवढ्या सगळ्या तिकीट्सचा वापर करून आरवला मेन काउंटरवरून त्याच्या आवडीचे गिफ्ट मिळणार. ते अडकलेलं एक गिफ्ट काढायचं मी खूप ट्राय करत होते. बघा ती केवढे मोठे कूपन्स मिळाले होते इथे. कलेक्ट द बॉल्स इन बकेट हा पण गेम आमचा खेळून झाला होता. त्याचे कूपन घ्यायला बघा राजे कसे पळत पळत आलेत. मग आम्ही गेलो नवीन गेम खेळायला, हॉर्स रायडर गेम. त्यामध्ये ॲक्च्युली खालनं इथनं आपल्याला बॉल्स टाकायचे होते. त्याचे बाबा त्याला समजावत होते की खालीन बॉल टाकायचा आणि वरती तिथे होल्स आहेत त्यात बरोबर तो गेला पाहिजे. गेम स्टार्ट्स नाव. तुम्ही ते बघू शकता. आरव कशी मजा करतोय. मला द्या बॉल, मला द्या बॉल असं बाबांसोबत तो मांडत होता.
बॉल कधी परत येत होता तर कधी त्या पूर्ण सक्सेसफुली होलमधनं जात होता. लहान मुलांना फक्त क्षण एन्जॉय करायचा असतो. त्यांना मोठ्या माणसांसारखं हारणं जिंकणं ह्यामध्ये काहीच इंटरेस्ट नसतो. आरव गेमिंग झोनमध्ये फुल चार्ज झाला होता. बाबा तुम्ही नाही, मीच टाकणार. आणि नंतर हे एवढे मोठे येणारे कूपन्स 1 2 3 गो. आरवने खूप मोठा ट्राय केला ती हातोडी त्यावर मारण्याचा, पण ती खूप जड होती त्यामुळे त्याला ते काही जमलं नाही. अँड हिअर वी गो 1 2 3 गो. धप्पकन आवाज झाला. नंतर मी पण थोडा ट्राय केला. तिथून पुढे आम्ही आलो रेनबो गेमसाठी. या रेनबो गेममध्ये वरून बॉल पडणार आणि ते बॉल 1 बाय 1 आपण पुढे दिलेल्या होलमध्ये टाकायचे. आरव खूप छान प्रयत्न करत होता आणि मेन म्हणजे तो खूप छान एन्जॉय करत होता. तेच आमच्यासाठी खूप महत्त्वाचं. आरवला मी सांगत होते फास्ट खेळ, म्हणून तो निवांत त्याच्या स्पीडने हळूहळू खेळत होता. मग इथे तिकीट आम्ही कलेक्ट केले, कूपन ॲड केले कार्डमध्ये आणि मग नंतर आम्ही गेलो नेक्स्ट फ्लोअरला. तिथे एकदम वाव असं ब्युटिफुल कॅन्डी शॉप होतं. तुम्ही बघू शकता बुड्डी के बाल, मस्त मस्त कॅन्डीज. महाग असतं पण जरा, 250 रुपयाला असते छोटंसं 10-12 चॉकलेट्स, बट ते दिसायला एकदम क्यूट आणि छान दिसतं. इथे तुम्ही बघू शकता चॉकलेट फाउंटन. चॉकलेट खायची इच्छा होते ना ते बघून. छान आहे, कलेक्शन म्हणून बघायला खूप छान आहेत या सर्व गोष्टी. क्यूट डॉल्स आहेत, पर्स आहेत, आईस्क्रीम्स आहेत, खूप सारे ऑप्शन्स आहेत इथे लास्ट फ्लोअरला. मग झाली पोटोबाची आठवण. सो इन ग्रीन रेस्टॉरंट, ईट, डान्स काय आम्ही केला नाही, पण ईट अँड एन्जॉय तर नक्कीच आम्ही केलं. छान होता ॲम्बियन्स त्यांचा. आम्ही ॲक्च्युली फर्स्ट टाईम इथे गेलो होतो, पण आम्हाला आवडलं. हॅलो. इथे आतमध्ये लॉबीमध्ये एवढं छान मस्त असं ग्रीन डेकोरेशन केलं होतं. खाली छान मस्त स्टोन्स ठेवले होते, लाईट्स टाकले होते. अशा गोष्टी तर आमच्या आरवला अट्रॅक्ट करतातच. छान होता ॲम्बियन्स आणि टेस्ट पण खरंच खूप छान होती गाईज. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. त्यांचे अवॉर्ड्स इथे लावलेले होते. ॲम्बियन्स पण मस्त वाटला आम्हाला. आम्ही एन्जॉय केलं इथे ओव्हरऑल. आता या स्पेशल डिनरमध्ये आरव काय काय मागवणार आहे हे आपण पाहूयात. मागवले चीज बॉल्स अँड गार्लिक ब्रेड. पण आम्हाला इतकी भूक लागली होती की आम्ही पूर्ण डिशचा व्हिडिओ घ्यायलाच विसरून गेलो. टेम्पटिंग आणि यम्मी वाटतंय ना. या तुम्ही पण पार्टीला. आजची स्पेशल ऑफर म्हणजे डिनरसोबत मोबाईल वॉचिंग फ्री. गाईज जेवण खूप छान होत्या. आणि आता आला आहे आमच्या डिनरचा ग्रँड फिनाले. बर्थडे आहे म्हणल्यावर काहीतरी गोड बनतंच, म्हणून आम्ही मागवली आरवची ऑल टाईम फेवरेट सिझलिंग ब्राउनी विथ व्हॅनिला आईस्क्रीम. वेटरने जसा गरम गरम हॉट चॉकलेट टाकला तसा प्लेटमधून धूर निघायला लागला. हा चॉकलेटचा धूर आणि सिझलिंगचा आवाज ऐकून आमची भूक परत खवळली. आरवला धूर सहन होत नव्हता, पण मजा तर घ्यायची होती आणि आईस्क्रीम तर खायचीच होती. अशा प्रकारे आम्ही खूप छान सेलिब्रेशन केलं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत काळजी घ्या. स्टे ट्यून्ड, बी हॅपी अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. गुड बाय.